student. Welcome back to our next lesson. Okay? But before that, I want to tell you that आपला हा जो मराठीचा लेसन आहे यामध्ये आपल्याला जे संदेश वाहन पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही कार्टूनमध्ये बघता, गोष्टीच्या पुस्तकांमध्ये वाचलं असेल की इकडून तिकडे संदेश वाहून नेण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करत असत. ऑफकोर्स तुम्हाला आता माहिती आहे की तुम्ही सहजासहजी टेलिफोनचा वापर करता, मोबाईलचा वापर करता, कम्प्युटरचा वापर करता. पण पूर्वीच्या काळी एकतर पक्ष्यांचा उपयोग करायचे, ते म्हणजे कबूतर किंवा घोडा. ओके. पण त्यानंतर हळूहळू सुरुवात झाली ती म्हणजे पोस्टमन. तुम्हाला माहिती आहे का हा पोस्टमन कधी ऐकलाय? ओके. तर हा जो पोस्टमन असतो तो वेगवेगळी पत्र या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या शहरात आणि देशांमध्ये सुद्धा हे पोस्टमॅन जे असतात, पोस्ट घर जे असतं ते पत्र पोचवत असतं. तर या आपल्या येणाऱ्या छोट्याशा लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की पत्र जे असतं ते कोणकोणत्या पेपरवरती लिहिलं जातं आणि त्या पेपरला काय म्हणतात. ओके. सो लेट्स सी अ न्यू लेसन, 10 बाबांचं पत्र. ओके डिअर चिल्ड्रन, नाव सी दिस. सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी हे जे पोस्टकार्ड, याला काय म्हणतात बघा, इथे पण लिहिलेलं आहे पोस्टकार्ड. या पोस्टकार्डवरती पत्र लिहिलं जायचं. पण काय झालं, आपण जे काही लिहितो ते सगळ्यांना दिसू लागलं, त्यामुळे प्रायव्हसी अशी राहिली नाही. त्यामुळे नेक्स्ट त्यांनी काय काढलेलं आहे बघा, येस, ह्याला म्हणतात आंतरदेशीय पत्र. आंतरदेशीयाचा अर्थ काय मुलांनो, तर या देशातून जे काही शहरं आहेत त्या शहरांमध्ये, गावांमध्ये कुठेही हे पत्र जाऊ शकतं आणि याच्यामध्ये तुम्ही जे काही मजकूर लिहिलेला आहे तो इतर कोणालाही दिसत नाही. ते एनव्हलप प्रमाणे बंद झालेलं असतं. त्या पेपरचंच एक तुम्ही जे पेपरवरती लिहिणार आहात तोच पेपरचं काय बनतं, हे पोस्ट पॅकेट सारखं बनतं आणि त्याला म्हणतात आंतरदेशीय पत्र. हे पहा, तुम्हाला दिसेल त्याची दुसरी बाजू आहे, कशा प्रकारे हे आंतरदेशीय पत्र फोल्ड करून आपण त्याचं पॅकेट बनवू शकतो. आता इथे आपण बघूया आपल्या लेसनचं नाव काय आहे, बाबांचं पत्र. इथे बघा एक छोटीशी मुलगी उदास होऊन बसलेली आहे. आणि का बरं उदास झालेली आहे, तर तिला जे परीक्षा असते शाळेमध्ये, त्या परीक्षेमध्ये तिला गणिताचा पेपर जो असतो तो फार कठीण गेलेला असतो आणि त्यामुळे ती फार उदास होऊन बसलेली असते. आणि ह्या उदासीला घालवण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी हे बाबा तिला काय करतात, पत्र लिहितात. तर आपण पाहूया की ह्या पत्रामध्ये काय काय हे बाबा सांगत आहे. सी, लुक ॲट हिअर. हा आहे कोण, पोस्टमॅन. पोस्टमनच्या थैलीमध्ये बऱ्याच प्रकारची ही पत्र असतात. काही वेळा ग्रीटिंग कार्ड्स येतात, काही वेळा बिलं येतात, काही वेळा लाईट बिलं येतात, काही वेळा फोनची बिलं येतात. असे हे बिलं घेऊन पोस्टमॅन काका येत असतात. राख्या सुद्धा हे पोस्टमॅन काका घेऊन येतात. ओके. पार्सल सुद्धा घेऊन येतात. तर अशा, आणि त्याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी मनी ऑर्डर. आता आपण ATM मध्ये जाऊन आपल्याला हवे त्यावेळी पैसे काढू शकतो. दुसऱ्या शहरावरून तुमचा जर कोणी नातेवाईक असेल तो पैसे तुमच्या अकाउंटमध्ये भरू शकतो आणि मग तुम्ही बँकेत जाऊन ते काढू शकता किंवा ATM ने काढू शकता. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी काय असायचं, मनी ऑर्डर. सो नाव विल सी की या पत्रामध्ये बाबांनी या मुलीला काय सांगितलं आहे. तर ह्या मुलीचं नाव काय आहे, वैष्णवी. ओके, विल रीड. प्रिय वैष्णवी. तुम्हाला कळेलच ही जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव काय आहे, वैष्णवी. पत्र लिहिताना आता ही मुलगी जी आहे बाबांची मुलगी आहे आणि ही बाबांपेक्षा लहान आहे, त्यामुळे तिला लिहिलेलं आहे प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. आपल्यापेक्षा छोट्या माणसांना आपण काय देतो, आशीर्वाद देतो. आणि हे तर बाबा आहेत. बाबा आपल्या मुलीला काय देत आहेत, अनेक शुभ आशीर्वाद, चांगले आशीर्वाद तिचे बाबा तिला देत आहेत. मी कामात पुरता म्हणजेच टोटली गुरफटलो, म्हणजेच बिझी होतो, म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे.
बघा पत्राची सुरुवात कशी केलेली आहे की बाबा काय सांगतात की मी कामामध्ये पुरता गुरफटलो होतो म्हणजे टोटली मी काय होतो, बिझी होतो आणि त्यामुळे मी तुला पत्र पाठवायला काय होत आहे, उशीर होत आहे. ओके. तुझ्या आईने मला दूरध्वनी म्हणजेच टेलिफोन करून सांगितले की तुला 6 माईचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. तर बघा इथे आई फोन करते आहे वडिलांना. तुम्ही म्हणाल फोन असताना बाबांनी का बरं पत्र लिहिलं, तर ते तुम्हाला पुढे कळेल. तर ती आई फोनवरून आपल्या पतीला सांगते आहे आपल्या मुलीबद्दल की आज 6 माईचा पेपर होता शाळेमध्ये. 6 माई म्हणजे काय, फर्स्ट टर्म, 6 महिन्यांनी होणारी परीक्षा, त्याला आपण काय म्हणतो 6 माई. तर 6 माईचा जो गणिताचा पेपर असतो तो खूप या वैष्णवीला कठीण गेला आहे आणि म्हणून ती फार निराश झाली आहे. असं कोणाकडनं कळतंय बाबांना, आईकडून. आणि आई पत्राने सांगते की फोनने सांगते, फोन टेलिफोनवरून ती सांगते आहे की या वैष्णवीला काय झालं ते. ओके. नेक्स्ट, पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडवेली होतीस. बघा इथे चित्रात तुम्हाला दिसेल की आईला बिलगून ही मुलगी वैष्णवी रडते आहे. शाळेचा ड्रेस आहे, शाळेतनं आल्या आल्या दप्तर न काढता तिला इतकं वाईट वाटलेलं आहे, तिला गणिताचा पेपर खूप कठीण गेल्यामुळे ती आईला बिलगून रडवेली झालेली आहे, रडली आहे. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आता तुम्हाला कळलं असेल बाबांनी फोन न करता पत्र का लिहिलं आहे. ती काय म्हणते बघा, बाबा काय म्हणतायत, मला तुझ्याशी दूरध्वनीवरून बोलण्यापेक्षा पत्रातूनच हितगुज. हितगुज याचा अर्थ काय, गप्पा मारणे. हितगुज याचा अर्थ काय, गप्पा मारणे. ओके. त्यानंतर काय म्हणताय बघा, अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. तर ते बाबा तिला काय सांगतायत की बघ एकच गणिताचा पेपर कठीण गेलाय म्हणजे येणारे सगळेच पेपर कठीण जातील असा विचार करत आहेस का, तर ते चुकीचं आहे. काय सांगतायत बाबा, एक गणिताचा पेपरच कठीण गेलाय, पुढचे नाही तसं होणार, त्यामुळे आता रडत बसू नकोस. मग त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. काय समजावतायत बाबा तिला बघा की आता हा गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून तो सारखं रडत बसून तो दिवस फुकट जाणार. दुसऱ्या दिवशी जो पेपर आहे त्या पेपरचा अभ्यास करायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे ते बाबा काय सांगतायत, आता जो पेपर कठीण गेलाय ना त्याच्याबद्दल आता विचार करायचा नाही, नाहीतर काय होणार आहे, उरलेल्या इतर पेपरवरही त्याचा वाईट परिणाम होतो. विपरीत याचा अर्थ काय, वाईट परिणाम होतो. ओके. पुढे बघा वैष्णवी त्या पत्रात काय वाचते आहे, अगं एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे होत नाही. तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची तुला मुळीच भीती वाटणार नाही. बाबा तिला काय समजावत आहेत बघा की एखाद्या विषयात कमी गुण पडले त्याच्याबद्दल आपण अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. तर तुम्ही काय विचार करत बसता की चला हा मला पेपर कठीण गेला, आता मला पुढचं काहीही जमणार नाही, आता माझ्या आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही, असा विचार आपण कधीच करायचा नाही. असे बाबाही तिला सांगताय की हा एक पेपर तुला कठीण गेलेला आहे, नापास होशील किंवा कमी गुण पडतील, पण म्हणून तुझं आयुष्य संपत नाही, आयुष्यच पूर्ण अपयशी झालं असं होत नाही. ओके. त्यामुळे ती तिला काय सांगतायत, तुला एक सिक्रेट सांगतो, अशा प्रकारे ते काय म्हणतायत, तुला एक गंमत सांगतो की तू गणिताशी मैत्री कर. बघा तुम्ही ज्यावेळी एखाद्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी मैत्री करता त्यावेळी तुम्ही त्याच्याशी अगदी एकरूप होता. म्हणून बाबा तिला काय सांगतायत की तू ह्या गणित या विषयाशी काय कर, मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची तुला मुळीच भीती वाटणार नाही. तुम्हाला वाटते का तुमच्या मित्राची भीती किंवा मैत्रिणीची भीती? नाही. तसंच या विषयाशी सुद्धा, या गणित या विषयाशी तू मैत्री कर, मग तुला मुळीच भीती वाटणार नाही, असं बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे बघूया, गणितातील संकल्पना म्हणजेच काय, कन्सेप्ट, म्हणजे हा गणिताचा जो रूल आहे किंवा तो जो टॉपिक आपण शिकणार आहोत त्याची कन्सेप्ट आपण पूर्णपणे लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर काय म्हणतायत बाबा, संबोध म्हणजे काय, बेसिक. बेसिक हे कशामध्ये आहे, प्लस प्लसचं तुम्ही गणित सोडवताय की सबट्रॅक्शनचं सोडवताय की आणि कसलं सोडवताय, ह्याचा तुम्ही नीट बेसिक क्रिया लक्षात घेऊन काय करायचे, जास्तीत जास्त उदाहरणे सोडवण्याचा सराव करायला सांगते.
आणि काय सांगतायत, त्यामुळे ह्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे, हा तुझा गणित विषय जो आहे तो लाडका होईल, म्हणजे प्रिय होईल, अशी अगदी नक्की. आणखीन काय सांगतात बघा बाबा तिला, बाळा आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाचे आहेच, पण त्याही पेक्षा आपल्या आंतरिक गुणांची म्हणजेच इनर क्वालिटीज ची वाढ करणे अधिक महत्वाचे आहे. आता याचा अर्थ काय मुलांनो, तर यामध्ये आपण बघूया, बघा वैष्णवी अगदी मन लावून हे पत्र वाचते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणखी काय बाबा सांगतात बघा. व्हेरी गुड. बाळा आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच. याचा अर्थ काय की कारण तुम्ही पास चांगले मार्क मिळवल्याशिवाय तुम्ही जीवनामध्ये जो नेक्स्ट तुमचा लेसन असतो किंवा नेक्स्ट तुमचा जो धडा असतो किंवा नेक्स्ट तुमचा जो वर्ग असतो, त्या वर्गात जाण्यासाठी तुम्हाला हे जे विषय असतात वेगवेगळे, त्या विषयांमध्ये समजून घेऊन तुम्ही जी परीक्षा देता त्यात तुम्हाला गुण किंवा श्रेणी मिळणं हे महत्त्वाचं असतंच. पण त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये सुद्धा फक्त हे गणित, इंग्लिश, इंग्रजी, जे काय म्हणाल ते भूगोल, इतिहास हे विषय असतातच, पण त्याचबरोबर आणखीन कोणते असतात, चित्रकला, ओके, ड्रॉइंग असतं, क्राफ्ट असतं, त्याच्यानंतर तुमचा पीटीचा पिरियड असतो. त्याशिवाय आपल्या शाळेमध्ये तर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत असतात, वेगवेगळ्या आपल्या असेंब्ली होत असतात. दर महिन्याला आपल्याकडे काय होत असतात, वेगवेगळ्या सब्जेक्ट टॉपिक घेऊन प्रत्येक क्लास काय करतो, एक छानशी नाटिका सादर करतो. त्यामधून आपण आपले जे गुण असतात ते आपण दाखवतो. त्यामध्ये आपण डान्स असतात, काही स्पीचेस असतात, काही डायलॉग्स असतात. हे सगळं आपण काय करत असतो, फक्त अभ्यासच न करता या गोष्टींकडेही आपण लक्ष देत असतो आणि आपल्याला आनंद घेत असतो. त्याचप्रमाणे हे बाबाही तिला काय सांगतायत की हे गुण जे आहेत ते महत्वाचे आहेतच, पण त्यापेक्षा काय आहे, आपल्या आंतरिक गुणांची वाढ. आंतरिक म्हणजे काय, प्रत्येकाला वेगवेगळे काय असते, आवड असते, छंद असतो. कुणाला डान्स करायला आवडतं, कुणाला चित्र काढायला आवडतात, कुणाला गाणी गुणगुणायला आवडतात. तर काही जणांना निसर्गातले वेगवेगळ्या गोष्टी जमा करायला आवडतात, त्यांचं निरीक्षण करायला आवडतं. तर तसंच तुझ्या जे आंतरिक गुण आहेत त्यांची वाढ करणं सुद्धा अधिक महत्वाचं आहे, असं काय सांगतायत बाबा सांगतात. तर ह्या वैष्णवीमध्ये आंतरिक गुण कोणते आहेत ते आपण पाहूया. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस, आणि सुंदर नृत्यही करतेस. बघा या वैष्णवीकडे किती छान छान गुण आहेत, आंतरिक गुण. कसले गुण हे, आंतरिक गुण. कोणकोणते, छान चित्र काढते ही वैष्णवी, सुंदर नृत्यही करते, आणि त्याही पेक्षा सुंदर म्हणजे छान गोष्टीही ही वैष्णवी सांगते. ओके, यापुढे बाबा तिला काय सांगतायत बघा. तर बाबा हे तिला काय सांगतायत, हे जे तुझे आंतरिक गुण आहेत हे सर्व तू सुरू ठेव, ह्याच्यामध्ये खंड पाडू नकोस, याचा तू विसर पडू देऊ नकोस. आणि काय सांगतायत बघा, तुझ्या आईने सांगितलं की तू हल्ली याकडे फारसं लक्ष देत नाहीस. म्हणजे तिचे जे आंतरिक गुण आहेत कोणते, एक म्हणजे छान छान गोष्टी सांगणे, सुंदर चित्र काढणे आणि उत्तम प्रकारे नृत्याचा अर्थ काय, नाच. तर हे सगळं तुझ्या एवढ्या छान क्वालिटीज आहेत, त्यांना तू फार आता लक्ष देत नाहीयेस, असं मला तुझ्या आईजवळनं कळलेलं आहे. तर असं तू करू नकोस. काय सांगतायत बघा, या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी फुलवतात. बघा, कुठचंही संकट असू देत, आपल्याकडे काही काम नसेल, आता हेच बघा ना, करोनामध्ये आपण सगळेजण घरात बसलो, लॉकडाऊनमुळे काय करावं, कसा वेळ घालावा काहीच कळत नव्हतं. पण ज्यांच्याकडे ह्या अशा क्वालिटीज असतात, आंतरिक गुणांची वाढ करणं हे आपल्याच हातात असतं. मग हे ज्यावेळी तुम्हाला अशी संधी येते त्यावेळी आपल्याकडे ज्या काही छान क्वालिटीज आहेत त्यांचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून त्या डेव्हलप केल्या पाहिजेत. बघा, त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे, असं बाबा तिला पत्रामध्ये लिहित आहे. बघा, तर ही वैष्णवी बाबांचं पत्र वाचत असते आणि त्यामध्ये बाबा म्हणतायत, बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू नक्की वागशील याची त्यांना खात्री आहे, असं ते म्हणतात. खात्री म्हणजे
पूर्णपणे मला विश्वास आहे की तू मी सांगितल्याप्रमाणे वागशील. पुढे बघा, दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप मज्जा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीच्या फराळही खाऊ. बघा काय पुढचं ते काय वाचते बघा, की बाबा तिला काय सांगतात, आता दिवाळी येतेच आहे, कारण बघा 6 माही परीक्षा जी असते ती 6 महिन्यांनी होते आणि त्यानंतर आपल्याला दिवाळीची सुट्टी पडते. तर त्यामुळे ते बाबा तिला काय सांगतायत बघा, आता दिवाळी येते आहे तर दिवाळीला मी काय घेऊन येऊ, आपण खूप गप्पा मारू, त्यानंतर किल्ले बनवू, कंदील बनवू, ओके, आणि खाऊ घेऊन येईन मी तुझ्यासाठी. असं म्हटल्यानंतर त्यांना एक गोष्ट आठवते, ती म्हणजे बघा, खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कोणता बरं हा खाऊ असेल? कोणती मिठाई का बर्फी? नाही. तर ह्या वैष्णवीला खाऊ म्हणजे काय आठवतंय बघा, काय आवडतंय बघा, कुठला ते तू ओळखलं असशीलच, तुझा पुस्तकांचा खाऊ. तर मला सांगा किती जणांना वाचनाची आवड आहे? फक्त तुम्हाला काय आवडतं, टी व्हीवरचे छान छान प्रोग्राम बघायला. पण नाही मुलांनो, आपण वाचनसुद्धा केलं पाहिजे या वैष्णवीप्रमाणे. आणि ते तिला दिवाळीला ज्यावेळी घरी येणार आहेत तिचे बाबा, त्यावेळी तिला काय घेऊन येणार आहे, कुठचा खाऊ घेऊन येणार आहे, तर गोष्टीची पुस्तके. तर हा पुस्तकांचा खाऊ बाबा तिला घेऊन येणार आहेत. ओके, आणि काय म्हणतायत, गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टीची अनेक पुस्तके घेऊन येणार आहेत. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो, बाकी भेटी अंती. बघा शेवटी पत्राचा शेवट करताना काय लिहितात ते बघूया. बघा, तुझे बाबा. अशा प्रकारे हे बाबा आपल्या मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी छानसं पत्र लिहित आहेत. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात कधी अपयशी झालात तर असं खचून न जाता आपण पुन्हा त्याच्यावरती मेहनत करून त्या गोष्टीतले बारकावे ओळखून आपण समजून घेतलं पाहिजे. सो चिल्ड्रन, read this lesson carefully, okay, and understand and read it properly. Have a good day. Thank you.